ठीक आहे, चालू करूयात. चला, तर आपला न्यू टॉपिक एक्सेप्शन थ्री. एक्सेप्शन थ्रीला तुम्ही हेडलाईन पण देऊन द्या तुमच्या नोट्समध्ये. एक मिनिट, तो वाढवावं लागणार. येस, एक्सिडिंग द पावर्स ऑफ एक्सिडिंग द पावर्स ऑफ पब्लिक सर्वंट. एक्सिडिंग द पावर्स ऑफ पब्लिक सर्वंट, हे तुम्हाला हेडिंग द्यायची आहे एक्सेप्शन थ्रीची. ठीक आहे, आणि आपण चालू करूयात एक्सेप्शन थ्री वर्ड बाय वर्ड काय आहे तर. ठीक आहे, चला. तर कल्पेबल होमिसाइड इज नॉट मर्डर, अगेन कॉमन लाईन. प्रत्येक एक्सेप्शन मध्ये ही जी फ्रेज आहे हे कॉमन आहे. इफ द ऑफेंडर, बरं एक गोष्ट झाली, ऑफेंडरची डेफिनेशन कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? लक्षात आहे ऑफेंडरची डेफिनेशन कुठे आहे ते? आयपीसी मध्ये कुठे होती, लक्षात आहे? होती का ऑफेंडरची डेफिनेशन आपल्याजवळ? ठीक आहे, समोर जाऊयात. बिईंग अ पब्लिक सर्वंटची डेफिनेशन पण आहे आपल्याजवळ. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की पब्लिक सर्वंटची सगळ्यात मोठी डेफिनेशन आपल्याजवळ आहे आयपीसी आणि बीएनएस मध्ये. तर 221 करेक्ट. 221 नाही, 228. कशाची सांगत आहे तुम्ही डेफिनेशन? पब्लिक सर्वंटची 228 मध्ये आहे. 228. आणि आयपीसी मध्ये 21 होती. पब्लिक सर्वंटची एक गोष्ट होती. पब्लिक सर्वंट मी असं लक्षात ठेवत होतो की आयपीसी मध्ये 21 मध्ये आहे. आणि किती कॅटेगरीज आहे पब्लिक सर्वंटच्या, किती पब्लिक सर्वंटचे म्हणता येईल की किती टाइप्स आहे, तर ते 21चं उलट करायचं म्हणजे 12. हे मी लक्षात ठेवत होतो. पण आता ते चालणार नाही कारण की 228 मध्ये आहे पब्लिक सर्वंटची डेफिनेशन. ऑर एडिंग अ पब्लिक सर्वंट, तर यामध्ये ऑफेंडर दोन आहे, एक तर पब्लिक सर्वंट आहे किंवा पब्लिक सर्वंटला मदत करणारा व्यक्ती. मग तो सिटीजन पण, नागरिक पण होऊ शकतो किंवा कोणी पण होऊ शकतो. फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ पब्लिक जस्टिस. ऍडव्हान्समेंट ऑफ पब्लिक जस्टिस म्हणजे तो लॉफिल करत होता, पब्लिक जस्टिसला सर्व करत होता, हा ना, एक ड्युटी करत होता. एक्सिड्स दी पॉवर्स गिवन टू हिम बाय लॉ. तर ते काम करताना तो काय करतो, जे लॉनी त्याला पॉवर्स दिले आहे ते एक्सीड करतो. And causes the death and causes death by doing an act which he in good faith. Again good faith. 211 मध्ये डेफिनेशन आहे आपल्याजवळ. believes to be lawful and necessary for due discharge of his duty as such public servant. हो, पब्लिक सर्वंटची 228 मध्ये आहे, करेक्ट. अँड विदाउट इलविल. आता हा जो शब्द आहे इलविल, याच्यावर आपण खूप डिस्कशन करूयात, नंतर करूयात. टुवर्ड्स द पर्सन हुज डेथ इज कॉस्ट. सगळ्यात पहिले जर तुम्ही हे पाहिलं तर सगळ्यात पहिले इथे जे मेन इन्ग्रेडियंट्स काय आहे आपले, मेन कीवर्ड्स काय आहे, सगळ्यात पहिले आपण बघूयात की ऍडव्हान्समेंट ऑफ पब्लिक जस्टिस, है ना, हे एक आहे. आणि नंतर गुडफेथ, हा पण आहे. पब्लिक सर्वंट आणि एडिंग अ पब्लिक सर्वंट म्हणजे पब्लिक सर्वंट स्वतः किंवा पब्लिक सर्वंटला मदत करणारा व्यक्ती. मग नंतर लॉफुल अँड नेसेसरी आणि हे एलिजिबल. तर हे मेन कीवर्ड्स आहे या एक्सेप्शनच्या. आता हे एक्सेप्शन काय म्हणतो समजून घ्या. एक पब्लिक सर्वंट आहे, समजून घ्या एक पोलीस ऑफिसर आहे. एक पोलीस ऑफिसर आहे आणि तो एका चोराचा पाठलाग करत आहे. चोर धावत चाललाय, हा एक थीफ आहे, एक चोर आहे, तो धावत चाललाय. त्याच्या मागे पोलीस पण धावत चाललाय याला पकडण्यासाठी थीफला, है ना. तर मग काय होते, पोलीसला समजते की मी थीफला पकडू शकत नाही कारण की थीफ खूप पुढे निघून जाते. मग हा पोलीस ऑफिसर काय काढते, आपली बंदूक काढतं आणि शूट करते. आणि जेव्हा बंदूक शूट करते तेव्हा थीफला जाऊन लागते, थीफला जाऊन लागते आणि त्या थीफची डेथ होते, त्या थीफची डेथ होते. तर मला सांगा एक्सेप्शन सीचा बेनिफिट घेता येईल या कंडिशन मध्ये? यस की नो? तुम्हाला काय वाटतं? मी अजून एकदा सांगतो, नो. का बरं? मी तरी पण एक्झाम्पल रिपीट करतो. पोलीस ऑफिसर आहे,
तो एका चोराचा पाठलाग करतो. चोर खूप पुढे निघून जातं. पोलीस ऑफिसरच्या लक्षात येतं, बंदूक काढतं, शूट करते, थीफला लागते आणि थीफची डेथ होते. थीफ जे चोर आहे तो मरून जातो बंदुकीमुळे. तर मग तुम्हाला काय वाटतं, एक्सेप्शन थ्रीचा बेनिफिट भेटेल? एक आन्सर नो आहे, एक आन्सर येस आहे माझ्याजवळ. आता इथे जे प्रॉब्लेम आहेत ना, की होईल का नाही होईल, हे सर्कमस्टान्सेस कंडिशनवर डिपेंड आहे. आता ऍक्च्युली आयडियली काय करायला पाहिजे होतं पोलीस ऑफिसरनी, की थीफला अशा ठिकाणी मारायचं नव्हतं जेणेकरून त्याची डेथ होईल. जे लोअर बॉडीचा खालचा पार्ट आहे, पायावर मारावं लागत होतं, लेग्स वरती, करेक्ट, त्यावर तर मारावं लागत होतं. पण तुम्ही आन्सर, हा, पायावर मारायचं होतं, हातावर मारायसाठी, त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न करावा लागत होता. पण इथे डेथ कॉज झाली आहे. तुम्ही पहिले आन्सर नो सांगितलं, मग नंतर आता पायावर म्हणत, आता लक्षात आलं मे बी तुमच्या. तर या कंडिशन मध्ये काही एक्स्ट्रा नाही आलं, काही एक्स्ट्रा कंडिशन्स नाही आले, तर एक्सेप्शन थ्रीचा फायदा याला इथे भेटायला पाहिजे किंवा नाही. मग आता तुम्हाला काय वाटतं? आता सांगा, आता आन्सर काय आहे तुमचं? ठीक आहे, आपण दुसरं उदाहरण बघूयात. कोणता आन्सर नाही येत आहे, पोलीस ऑफिसर आहे, सेम हेच उदाहरण. पोलीस ऑफिसर आहे, एका चोराचा पाठलाग करत आहे, एका थीफचा. तो धावत चालला. पोलीसच्या लक्षात येते की थीफला आपण पकडू शकत नाही. मग बंदूक काढते, बंदूकनी शूट करते थीफवर. पण थीफ चपळ असतो, तो पुढे जातो आणि जे बंदुकीने शूट करते ते तिसऱ्या माणसाला लागते, थर्ड पर्सन, ज्याचं नाव राहते एक्स. समजून घ्या, एक्सला लागतं आणि त्याची जाऊन डेथ होते. या एक्सची डेथ होते. मग मला सांगा, अशा कंडिशन मध्ये पोलीस ऑफिसरला एक्सेप्शन थ्रीचा बेनिफिट भेटेल किंवा नाही भेटेल? ही झाली सेकंड कंडिशन. इथे यस म्हणताय, नाही ना मॅम, मी वरती यस म्हटलं, खाली यस म्हटलं. ठीक आहे, अजून कोणाचा आन्सर? नो ऑफेन्स. हाऊ इज इट नो ऑफेन्स? विदाउट इलविल तर ठीक आहे, त्याच्यात काही डाऊट नाही आहे. इलविल तर नव्हतं, फर्स्ट याच्यात पण नव्हतं, दुसऱ्या याच्यात पण इलविल नव्हतं, त्याच्याबद्दल वाद नाही आहे आपल्याला. चंदा मॅम, नो ऑफेन्स काऊन म्हटलं तुम्ही? मला ते नाही लक्षात आलं. लॉफुल एक्सक्यूज नाही, ऑफेन्स तर कमिट झाला. ऑफेन्स कमिट झाला इथे. इट्स अन ऑफेन्स. लॉफुल एक्सक्यूज नाही म्हणता येईल. कोणत्या सुपिरियरनी ऑर्डर दिली पोलीस ऑफिसरला? पोलीस ऑफिसर स्वतःच्या मनाने काम केलं आहे. आणि जर आपण पोलीस ऑफिसर म्हणता, तो एक पब्लिक सर्वंट आहे. पोलीस ऑफिसर एक ट्रेंड व्यक्ती राहायला पाहिजे होता. त्यांनी बरोबर हाताळावं लागत होतं, पाहावं लागत होतं आजूबाजूला कोणी आहे का, मग बंदूक चालवावं लागत होती. हे तर आपण गुरफेत नाही म्हणता येईल, म्हणजे निग्लिजन्स केला इथे. इथे नेग्लिजन्स पण झाला, हे पण म्हणता येईल. मग ऑफेन्स का नाही? ऑफेन्स तर झाला आहे, याच्यात काही डाऊट नाही, ऑफेन्स आहे हा. आणि हे बघा, दोन्ही केसमध्ये एक्सेप्शन सीचा बेनिफिट भेटेल. येस, करेक्ट. नाही ना मॅम, मी म्हटला एक्सिट पॉवर एक्सेप्शन सी, करेक्ट. हा तर इनोसंट व्यक्ती होता एक्स, याने तर कोणता गुन्हा केला नव्हता, हा तरी थीफ होता. पण थीफला पण डेथ पेनॉल्टी भेटायला पाहिजे का? तुम्हाला माहिती आहे, युपी मध्ये खूप एक बहस चालली होती एन्काउंटर वरती. पोलीस लोक मुद्दामून एन्काउंटर करायचे असं म्हणणं होतं अपोजिशनचं. त्यांच्या कस्टडीमधून कोणता पण अक्यूज धावून जात होता, तर ते पोलीस ऑफिसर डायरेक्ट एन्काउंटर करायचे. ठीक आहे, तर याच्यावर खूप क्रिटिसिझम झालं होतं. पोलीस ऑफिसरनी एन्काउंटर करायचा हक नाहीये, कारण की हे आउट ऑफ लॉ झालं, बियॉन्ड लॉ झालं, त्यांच्यापाशी अधिकार नव्हता. हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस मध्ये करायला पाहिजे पोलीस ऑफिसरने. हा, जर एका सुपिरियरनी एका खालच्या सबऑर्डिनेट ऑफिसरला, पोलीस ऑफिसरला जर ऑर्डर दिली की तू मॉब वरती गोळी चालव, तर याला तर लॉफुल एक्सक्यूज भेटला.
पण ह्याचं काय, त्यांनी तर ऑर्डर्सचं नियमाचं फॉलो केलं आहे ना. हे आपण बघितलं होतं 76 मध्ये, IPC मध्ये 14 मध्ये. करेक्ट. तर ही तर वेगळी गोष्ट झाली आहे, हे डिफरंट सर्कमस्टान्सेस आहे इथं. चला ठीक आहे. आय होप की लक्षात आलं असेल तुम्हाला. एक्झाम्पल्स पाहिले आपण चांगल्यापैकी. काही डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. ठीक आहे. डाऊट आहे की आपण थेरी लिहून घ्यायची, सांगा मला. याच्यावर थेरी लिहून घ्यायची की नाही. लिहायचं का? ठीक आहे, लिहून घेऊया. तर मग एक्सेप्शन 3, एक्सिडिंग द पॉवर, एक्सिडिंग एक्सिडिंग पॉवर, एक्सिडिंग पॉवर बाय पब्लिक सर्वंट. मी शॉर्ट फॉर्म मध्ये PS लिहितो. आणि जे नवीन क्लास करत आहे त्यांच्यासाठी सांगून देतो की पब्लिक सर्वंटची डेफिनेशन कुठे कुठे आहे. डिफाईन्ड 228 ऑफ BNS, कॉमा 21 IPC, हे इथे डिफाईन्ड आहे. 12 कॅटेगरीज आहे पब्लिक सर्वंट मध्ये, खूप मोठी डेफिनेशन आहे, ते लर्न करणं गरजेची आहे, मेन्स मध्ये येऊ शकतं. ठीक आहे. तर आपण बघत आहोत एक्सेप्शन 3. एक्सेप्शन 3 मध्ये मी तुम्हाला सांगितलं 4 गोष्टी महत्वाच्या. एक तर ऑफेंडर. आता ऑफेंडर कोण आहे इथे? ऑफेंडर कोण आहे? द पर्सन मस्ट बी अ पब्लिक सर्वंट. एक तर पब्लिक सर्वंट, द पर्सन मस्ट बी अ पब्लिक सर्वंट, शॉर्ट फॉर्म मध्ये PS लिहितो. डेफिनेशन ही आहे इथे, डेफिनेशन. और someone helping a police servant, someone, कोणता पण व्यक्ती, someone helping a public servant. तर मग होऊ शकते एक नागरिक मदत करताय पोलीस ऑफिसरला अरेस्ट करण्यासाठी, तर तो पण येऊ शकतो. सिटीजन असिस्टिंग 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 म्हणजे मदत करणे. असिस्टिंग इन लॉफुल अरेस्ट. ठीक आहे. या दोघांवरतीच हा अप्लाय होणार एक्सेप्शन. हा झाला सेकंड, हा झाला फर्स्ट. आता आपण सेकंड लिहून घेऊ. सेकंड आपला इन्ग्रेडियंट होता ऍडव्हान्समेंट ऑफ जस्टिस, जर तुम्हाला लक्षात असेल तर. तर मग मी लिहितो दे म्हणजे पोलीस, पब्लिक सर्वंट किंवा पब्लिक सर्वंटचा मदत करणारा व्यक्ती. दे मस्ट बी दे मस्ट बी ऍक्टिंग 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 फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ जस्टिस. आता जेव्हा पोलीस ऑफिसर एका चोराचा पाठलाग करत होता, तेव्हा तो एक काय करत होता? ऍडव्हान्समेंट ऑफ जस्टिस, है ना. एक लॉफुल काम करत होता, तो अनलॉफुल काम करत होता का? नाही. म्हणून आपण त्याला म्हटलं ऍडव्हान्समेंट ऑफ जस्टिस. मग थर्ड इन्ग्रेडियंट होता गुडफेथ. अगेन जर कोणी नवीन क्लास करत असेल तर गुडफेथची पण डेफिनेशन आपल्याजवळ आहे. ते कुठे आहे? 211 ऑफ बीएनएस आणि सेक्शन 52 ऑफ IPC. जर तुम्ही डेफिनेशन बघल गुडफेथची, तर डेफिनेशन निगेटिव्हली डिफाईन्ड आहे, म्हणून आपण कन्फ्यूज होऊन जातो गुडफेथच्या डेफिनेशन. पण जर तुम्हाला पॉझिटिव्हली घ्यायचं आहे तर त्याला तुम्ही कन्वर्ट करावं लागेल, है ना. गुडफेथ मध्ये हेच म्हटलेलं आहे की ड्यू केअर अँड कॉशन किंवा नेग्लिजन्स नसलं पाहिजे तुमचं, है ना. त्यालाच आपण म्हणूयात गुडफेथ. द ऑफेंडर द ऑफेंडर ऑफेंडर दोघच जण राहू शकतो इथे. इन गुड फेथ, मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो गुड फेथ. मस्ट बिलीव्ह मस्ट बिलीव्ह मस्ट बिलीव्ह that that their actions
that their actions were lawful and necessary. ते जे पण काम करत होते ना ते काय आहे, लॉफुल, कायदेशीररित्या बरोबर आहे, अँड नेसेसरी आणि गरजेचं आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण तेच बघत होतो. पोलीस ऑफिसर एका चोराचा पाठलाग करत, लॉफुल आहे, लॉफुल आहे आणि गरजेचं पण आहे, नाहीतर चोर धावून गेला असता. हे झाला थर्ड पॉइंट. फोर्थ पॉइंट साठी जागा बनवतो आणि मग आता आपला लास्ट फोर्थ पॉइंट आहे इलिव्हिल विषयी. मग इथे इलिव्हिल पाहिजे का, तर इलिव्हिल नाही पाहिजे. नो इलिव्हिल, नो इलिव्हिल, नो इलिव्हिल. मग याच्यावर काय म्हणू शकतो आपण, देअर मस्ट बी, देअर मस्ट बी नो पर्सनल, नो पर्सनल malice, malice or personal grudge, or personal grudge, पर्सनल ग्रज. आपसी वाद नसला पाहिजे, हा ना. त्याच्या दुसऱ्याबद्दल, चोराबद्दल द्वेष नसला पाहिजे होता त्या पोलीस ऑफिसरचा, भांडण नसले पाहिजे. ठीक आहे. अगेन्स्ट द डिसीज्ड, ज्याची मृत्यू झाली आहे त्याच्या विरोधात कोणताही पर्सनल वेंडटा नाही असला पाहिजे, भांडण नसलं पाहिजे. ठीक आहे, हे म्हटलं आहे. इन कल्युजन, कल्युजन कसं होऊ शकतं मला सांगा. कल्युजन म्हणजे ते मिलीभगत ना, कल्युजन म्हणजे मिलीभगत, तर तो इथे नाही आहे फॅक्टर. कल्युजन नाही आहे इथे, इल्विल आहे. बरं, आपण इल्विल वर जास्त बोलू, इल्विल वर जास्त बोलूयात आपण. मला सांगा, आपण बऱ्याचदा मेन्स रिया पाहिला, मेन्स रिया म्हणजे गिल्टी माइंड. बऱ्याचदा मेन्स रिया आपण हा शब्द बघतो प्रत्येक ऑफिस मध्ये, म्हणजे मोस्ट ऑफ द ऑफिस मध्ये मेन्स रिया आता असायला पाहिजे, कंपल्शन आहे. जसं मर्डर आणि कल्पेबल होमिसाइड मध्ये पण इंटेन्शन किंवा नॉलेजची आवश्यकता होती आपल्याला. इंटेन्शन पण काय झालं, एक मेन्स रिया आहे. नॉलेज पण काय आहे, तर मेन्स रिया आहे, म्हणजेच गिल्टी माइंड, गिल्टी माइंड. तसाच इलविल पण हा मेन्स रियामध्ये पण येतो, पण आयपीसी मध्ये हा जास्त येत नाही, रेअर आहे थोडा इलविल. तर इलविल कुठं कुठे येतो, कोणाला आहे का काही आयडिया, लक्षात येते का? जर एक्सेप्शन 3 ला आपण सोडलं तर इलविल अजून कुठे कुठे येतो? खूप रेअर आहे की हा शब्द जास्त ठिकाणी यूज नाही झालेला आहे. थोडा इलविल हा शब्द पण थोडा इनफॉर्मल सा वाटतो, फॉर्मल नाही वाटत, जसा इंटेन्शन वाटतो, नॉलेज वाटतो. हे तरी शब्द थोडे मॅलिस, पर्सनल ग्रज, पर्सनल ग्रज नाही पण मॅलिस एक मला वाटतं थोडाफार फॉर्मल शब्द वाटतो मला तरी. तर मग इलविल बाकी ठिकाणी कुठे आले आहे ते आपण बघूयात. तर सगळ्यात पहिला जो आलेला आहे तो तर एक्सेप्शन 3 मध्ये आला आहे, इथे आला, आपण इथे बघितला आहे. मग हा एक, हे तुम्ही लिहा एक्सेप्शन 3. मग सेकंड जो आलेला आहे तो कुठे आला आहे, तो आलेला आहे सेक्शन 196 मध्ये. मी बीएनएस ची गोष्ट करतो, सेक्शन 196 बीएनएस. आयपीसीचा तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. आता इथे हा आता 196 आहे काय, तर 196 प्रमोटिंग एनमिटी बद्दल सांगतो. प्रमोटिंग एनमिटी, एनिमिटी म्हणजे काय, शत्रुत्व, हा ना, दुश्मनी हिंदीमध्ये वर्ड आहे. कोणत्या पण दोन ग्रुपमध्ये, कोणत्या पण दोन गटामध्ये किंवा कोणत्याही दोन रिलीजन मध्ये, धर्मांमध्ये भांडण लावण्याचं काम किंवा दुश्मनी फैलवायचं काम, हे सेक्शन 196 मध्ये सांगितलं आहे. तर त्याच्यामध्ये हा शब्द येतो इलविल. दोन ग्रुपमध्ये, दोन गटांमध्ये, दोन धर्मांमध्ये इलविल फैलवण्याचं काम, तिथे पण इलविल हा शब्द आलेला आहे, हा ना. इलविल म्हणजे बरे वाईट पण होते मराठीमध्ये, आय होप सो. आता थर्ड जो आहे तो आहे सेक्शन 197, लगेच 197 ऑफ बीएनएस. ठीक आहे, 197 ऑफ बीएनएस. आता 197 हा प्रेजुडाइस, प्रेजुडिशियल, प्रेजुडिशियल टू नॅशनल इंटिग्रेशन याबद्दल सांगतो. याबद्दल हा एक ऑफेन्स आहे की
जर तुम्ही कोणते स्टेटमेंट्स देत आहे आणि ते स्टेटमेंट्स आपल्या राष्ट्रीय एकताला प्रेज्युडाईज करत आहे, बाधा आणत आहे एकतामध्ये, है ना, तर ते सेक्शन 197 BNS मध्ये एक ऑफेन्स आहे आणि तिथे पण इलविल हा शब्द येतो. दोन्ही पण मोठे सेक्शन्स आहे, तुम्ही वाचू शकता. आणि मग नंतर जो आखरीचा 4, तो आहे सेक्शन 353 ऑफ BNS आणि हा आहे पब्लिक मिसचिफ बद्दल सांगतो. हा सांगतो पब्लिक मिसचिफ जर तुम्ही असे स्टेटमेंट्स करत आहे इलेक्ट्रॉनिकली, कसे पण कोणत्या पण फॉर्मॅटमध्ये, जे की इलबिल फैलवत आहे, अफवा फैलवत आहे, रुमर्स फैलवत आहे, जाणीकरून दोन गटामध्ये अजून भांडण होत आहे, सेम ॲज लाईक थिस, तरी पण तिथे पण इलविल तुम्ही फैलवत आहे एका जणामध्ये, किंवा आर्मी बद्दल तुम्ही स्टेटमेंट करत आहे बेकार स्टेटमेंट आणि मनामध्ये तुमच्या इलविल आहे, तर इथे पण इलविलचा या ऑफेन्समध्ये पण इलविलचा प्रयोग झालेला आहे. आता दुसरा सेक्शन तर नाही म्हणता येईल, पण आपल्याजवळ इलिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये हा शब्द यूज केला आहे, तो आहे सेक्शन 3 सबसेक्शन 9 ऑफ BNS. आता हा जो सेक्शन आहे हा फक्त एवढंच सांगतो, जर खूप लोक आहे, सेव्हरल पर्सन्स आहे, खूप लोक आहे, सेव्हरल पर्सन्स आहे, एक मिनिट ब्लू पेन लिहायचं होतं, तर खूप सारी लोक आहेत, सेव्हरल पर्सन्स म्हणूयात त्याला, सेव्हरल पर्सन्स, आणि ते खूप लोक मिळून एक गुन्हा करत आहे, एक ऑफेन्स करत आहे, तर प्रत्येक पर्सनची लायबिलिटी वेगळी राहू शकते, तर डिफरंट लायबिलिटी राहू शकते. हे आपण नंतर समोर जाऊन सेक्शन डीप मध्ये बघूयात, पण मी वरवर सांगत आहोत, जर खूप सारे पर्सन्स आहेत आणि ते सगळे पर्सन्स मिळून एक गुन्हा करत आहे, तर त्यांची लायबिलिटी पण डिफरंट डिफरंट राहू शकते. हे सबसेक्शन 9 मध्ये सांगितलं आहे. तर याच्या इल्युस्ट्रेशन मध्ये आहे, सेक्शन मध्ये नसून इल्युस्ट्रेशन मध्ये आहे, तर मी इथे इल्युस्ट्रेशन लिहून टाकतो. इल्युस्ट्रेशन, ठीक आहे, इल्युस्ट्रेशन मध्ये आहे याच्या इल्विल शब्द, ठीक आहे. तर फक्त याच ठिकाणी इलविलचा शब्दाचा प्रयोग झालेला आहे, बाकी कुठेच नाही, म्हणजे एकूण 5 ठिकाणी इलविलचा वापर झालेला आहे. जर तुम्हाला 5 पेक्षा अजून जास्त ठिकाणी लक्षात येत आहे किंवा तुम्ही पाहिला आहे, तर मला सांगा किंवा ग्रुपमध्ये तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. तर हा झाला इलविलवरती डिस्कशन. आता आपण केस लॉ बघूयात या विषयावर. इथपर्यंत मला वाटत नाही की काही डाऊट असेल तुम्हाला. आपण फक्त एक लँडमार्क केस बघूयात याच्यावर, आणि फॅक्ट्स तर आपण ऑलरेडी डिस्कस पण केलेले आहेत, तर तोच फॅक्ट आहे. पोलीस ऑफिसर एका थीफचा पाठलाग करतो, पण पोलीस ऑफिसर त्याला पकडू शकत नाही, कारण की तो चपळ असतो, तो समोर धावतो. पोलीस काय काढतो, तर गन काढतो, शूट करतो, पण ते एका थीफला न लागता फायरमॅनला लागतं. फायरमॅन फायरमॅन जो आग विझवणारे जे राहतात ना, फायरमॅन, त्याला लागतं. हे असते एका रेल्वे स्टेशन मध्ये होतं, रेल्वे स्टेशन मध्ये ही घटना घडते आणि रात्रीचा वेळ असतो, पोलीस ऑफिसरला दिसत नाही. आता पोलीस ऑफिसरला दिसत नाही, तर पोलीस ऑफिसरना गन काढावंच नाही लागत होती, पण त्यांनी काढली आणि शूट केला आणि फायरमॅनला जाऊन लागली आणि फायरमॅनची डेथ झाली. ऑफेन्स झाला, येस इट इज ऑफेन्स ड्यू टू हिज नेग्लिजन्स, है ना, पोलीस ऑफिसरच्या, तर इथे ऑफेन्सचा आपण म्हणू शकतो. आता याने हे जे काम केलंय ते गुडफेत मध्ये केलंय, कारण की थीफला पकडायचं होतं, इलविल पण नव्हती, त्याच्यासोबत दुश्मनी कोणतीच नव्हती, थीफ सोबत फक्त पकडायचं होतं, म्हणून गन काढली, शूट केलं, पण फायरमॅनची डेथ झाली. तर हे सगळं घडलं एका लँडमार्क केसमध्ये, त्याचं नाव आहे दखी सिंग. दखी सिंग येस, एक्सेड पॉवर वर्सेस स्टेट 1955. आता जसं नैना मॅमनी म्हटलं, प्रत्येक आपण एक्झाम्पल्स बघितले तिथे पोलीस ऑफिसर काय करते, एक्सिड ऑफ पॉवर करते, कारण की गन काढून कोणाची डेथ कॉज करायची, ते पॉवर एक्सिड होणं आहे ऍक्च्युली. हा, तुम्ही शूट केला, त्याच्या पायाला लागली, तर मे बी थिंग्स वुड हॅव बीन डिफरंट, ते ऑफेन्स पण नसला असता.
हा ना, होऊ शकतं. पण इथे डेथ कॉज करणं म्हणजे काय झालं, एक्सीड हिज पॉवर. एक्सीड हिज पॉवर. मी एक गोष्ट तुम्हाला शिकवायची राहिली ती म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर केस. ऍक्च्युली मी ते सुरुवातीलाच घ्यावं लागत होतं, रेअरेस्ट ऑफ रेअर केस. पण मी ते जेव्हा आपण पनिशमेंट बघूयात तेव्हा आपण घेणार आहोत. तर डेथ देणं इवन अकॉर्डिंग टू लॉ हे पण खूप कठीण आहे. पण इथे काय होत आहे, डेथ इझिली कोणाला भेटत आहे. तर हे बरोबर नाही आहे, फेअर नाही आहे. ठीक आहे. तर आपण या केसचा कंटेंट लिहून घेऊयात. इन दिस केस, इन दिस केस, इन दिस केस, अ पोलीस ऑफिसर, पीओ शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो पोलीस ऑफिसर, चेजिंग, चेजिंग म्हणजे पाठलाग करणं, चेजिंग अ थीफ, एका चोराचा पाठलाग करत होता. ऍक्सिडेंटली, ऍक्सिडेंटली किल्ड अ फायरमॅन. गलतीने कोणाची हत्या करतो, तर फायरमॅनची हत्या करतो तो पोलीस ऑफिसर. त्याला जाऊन गोळी लागते. कोर्ट, कोर्ट ruled that, court ruled that this act, this act, this act falls in exception 3 of section. त्यावेळेचा सेक्शन कोणता होता, 300 होता. म्हणून केस लॉ मध्ये जर तुम्ही केस लॉ लिहिताय ना, तर सेक्शन 300 आयपीसी लिहा आणि मग ब्रॅकेटमध्ये नाऊ सेक्शन 101 BNS. तुम्हाला मेन्स मध्ये असं लिहावं लागणार आहे. ठीक आहे. बिकॉज द ऑफिसर वॉज ऍक्टिंग इन, बिकॉज the officer was acting in good faith. Good faith मध्ये तो ऍक्ट करत होता. Despite, despite, despite exceeding his, exceeding his power, exceeding his authority म्हणूयात, exceeding his authority. येस. चला आता आपण एक छोटासा कंटेंट एक्सेप्शन 3 वर लिहून घेऊयात. म्हणजे एक्झाम मध्ये जर प्रश्न आला तर कसं लिहायचं शॉर्ट मध्ये, कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये आपण बघूयात. Exception 3, exception 3 provides a provides a provides a partial defense. आता याच्यावर आपण डिस्कशन केलं आहे की पार्शियल डिफेन्स म्हणजे काय. पार्शियल डिफेन्स म्हणजे अर्धवट डिफेन्स, कम्प्लीट डिफेन्स नाहीये. जसं आपल्याला चॅप्टर 3 ऑफ BNS मध्ये भेटते 14 to 44. एक्सेप्शन 3 provides a partial defense. To whom? To public servant or person assisting public servant or person assisting assisting public servant. It reduces. आता एक्सेप्शन 3 काय करते, it reduces the offense from murder, offense from murder to culpable homicide not amounting to murder. मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं, culpable homicide not amounting to murder. If death is cost, if death is cost, if death is cost while the officer, your public servant, while the public servant was performing their duty in good faith, performing their duty
इन गुड फेथ. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो GF. आणि तुम्ही लास्ट लाईन लिहू शकता, देअर मस्ट बी नो इल विल, नो इल विल, नो इल विल टुवर्ड्स, नो इल विल, एक मिनट, नो इल विल इन माइंड ऑफ, इन माइंड ऑफ अक्यूज्ड, in mind of accused, against the deceased म्हणजे मृतक. तर हा झाला आपला एक्सेप्शन थ्री. मेन्स मध्ये तुम्ही कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये तुम्ही हे लिहू शकता जर तुमच्यापाशी टाइम नाही आहे तर. कधी कधी होतं ना टाइम नाही आहे हात, तर यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स शॉर्ट फॉर्म मध्ये येऊन जातात कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये. ठीक आहे, चला, तर इथे आपला एक्सेप्शन थ्री खतम झाला. ठीक आहे, काही डाऊट विचारू शकता. ओके, आता ठीक आहे आवाज. मी म्यूट केलं होतं. ठीक आहे, सॉरी. Exception 3 provides a partial defense to public servant or person assisting public servant. It reduces the offense from murder to culpable homicide not amounting to murder. If death is caused while the public servant was performing their duty in good faith, there must be no ill will. There must be no ill will in mind of accused against the deceased. ठीक है अब. ओके, चला 4 मिनिटं झाले आपल्याजवळ. जेवढं होते तेवढं आपण एक्सेप्शन 4 बघूयात. ठीक आहे, तुम्हाला एक्सेप्शन 4 ला एक हेडिंग द्यायची आहे, ती म्हणजे सडन फाईट. याला तुम्ही पॅशनेट फाईट सुद्धा म्हणतो. ठीक आहे, मी 5P चा एक कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितला का नाही लक्षात नाही मला, पण 5P एक ट्रिक आहे जेणेकरून मी लक्षात ठेवतो. तर फर्स्ट एक्सेप्शन म्हणजे प्रवोकेशन. प्रवोकेशन. सेकंड सेकंड थर्ड, एक मिनिट.
सॉरी, कॉल आला होता. प्रोव्होकेशन, मग येते प्रायव्हेट डिफेन्स. प्रायव्हेट डिफेन्स. प्रायव्हेट डिफेन्स. एक्सेप्शन 3 आपण आताच बघितला, पब्लिक सर्वंट. पी पासून पब्लिक सर्वंट. 4 पासून येतोय, हा जो सेक्शन 4 आहे हा आहे पॅशोनेट फाईट. म्हणून मला सडन फाईटच्या जागी पॅशोनेट फाईट म्हणतो. आणि जो पाचवा आहे, जो आखरी आहे, लास्ट, तो आहे परमिशन. 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 आणि बेअर मध्ये आहे कन्सेंट. कन्सेंट हा शब्द आहे. तर हा झाला 5P. ठीक आहे. चला, मला आता वाटत नाही की होईल म्हणून आपलं एक्सेप्शन 4, कारण की टाइम नाही आहे. टायमर खतम होत आलाय. चला, काही डाऊट्स आहे तुमच्या, विचारू शकता. मी फास्ट नाही चाललो ना लेक्चर मध्ये? कोणाला असं वाटत आहे का मी फास्ट चाललो म्हणून? किंवा कोणाला असं वाटत आहे की मी खूप स्लो चाललो आहे म्हणून? ठीक आहे, फास्ट नाही चाललो चंदा मॅम.